स्वामी समर्थ। नमस्कार, मी मंगल तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मार्गशीर्ष गुरुवारचे उपवास कसे करायचे याबद्दल संपूर्ण माहिती देणार आहे। हा उपवास कधी धरायचा आहे, कधी सोडायचा आहे, उपवासाला काय काय खायचं आहे, उपवास सोडताना कोणते पदार्थ खायचे आहे किंवा कोणते पदार्थ खाऊ नयेत, तसेच कोणत्या नियमांचं पालन करायचे आहे, अशी संपूर्ण माहिती तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। चला तर मग लगेचच आपण व्हिडिओला सुरुवात करूयात। ज्या पद्धतीने श्रावण महिना हा भगवान शंकरांना समर्पित आहे, म्हणजे आपण या महिन्यामध्ये संपूर्ण महिनाभर किंवा सोमवारी, विशेष करून सोमवारी भगवान शिवशंकरांची पूजा आराधना करतो, उपवास करतो। अगदी त्याचप्रमाणे मार्गशीर्ष महिन्यामध्ये सुद्धा दर गुरुवारी महालक्ष्मीची पूजा केली जाते। मार्गशीर्ष महिन्यातील महालक्ष्मीची गुरुवारची व्रतपूजा आपण सुख, समृद्धी, शांती, समाधान, ऐश्वर्य मिळावे व त्याचबरोबर श्री महालक्ष्मीची आपल्यावर सदैव कृपा राहावी म्हणून हे व्रत आपल्याकडे प्रत्येक घरातील सुवासिनी स्त्रिया हे गुरुवारचे व्रत करत असतात। हे व्रत कोणीही करू शकतो, कोणतीही कन्या, सवष्ण स्त्री किंवा पुरुष सुद्धा हे व्रत करू शकतात। व्रत करणाऱ्याने सकाळी लवकर उठून स्नान करून शरीराने व मनाने हे गुरुवारचे व्रत, गुरुवारची पूजा करायची आहे। तर ही गुरुवारची पूजा कशी करायची याचा सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे, तुम्ही नक्कीच चॅनलवरती जाऊन चेकआउट करू शकता। तर या व्हिडिओमध्ये मी फक्त तुम्हाला उपवासाविषयी माहिती देणार आहे। तर यावर्षी मार्गशीर्ष महिन्यामध्ये एकूण 5 गुरुवार आलेले आहेत। 5ही गुरुवार आपल्याला हा उपवास करायचा आहे। तर बऱ्याच जणांना असाही प्रश्न पडतो की घरातील सगळ्यांनीच हा गुरुवारचा उपवास करायचा का? तर नाही, तर घरातील एखाद्या व्यक्तीने केला तरी चालतो किंवा मग घरातल्या सर्वांनी ज्यांना इच्छा आहे त्यांनी केला उपवास तरी सुद्धा चालतो। जे लोक व्रत करणार आहेत त्यांनी शक्यतो उपवास करावा। हा उपवास दिवसभर करायचा आहे आणि सायंकाळी सोडायचा आहे, म्हणजे सकाळपासून आपल्याला उपवास करायचा आहे आणि सूर्यास्ताच्या वेळी देवीची, महालक्ष्मीची पूजा करून, आरती करून, नैवेद्य वगैरे दाखवून, गाईला नैवेद्य वगैरे दाखवून झाल्यानंतर मग आपण हा उपवास सोडू शकतो। तर हे उपवास कसे करायचे याच्या पुढे आपण जाणून घेऊयात। तर गुरुवारचे उपवास हे निर्जळी वगैरे करण्याची काही गरज नाही। तर असं म्हणतात की या उपवासाला फक्त फळे आणि दूधच तुम्ही घेऊ शकता, पण असं काही नाही। खरंच तुम्हाला फळे आणि दुधावर संपूर्ण दिवस निघणार असेल तर तुम्ही अवश्य करा। शेवटी ज्याची त्याची श्रद्धा महत्त्वाची आहे, पण शक्यतो तुम्हाला जर हा उपवास सोसत असेल किंवा तुम्ही करू शकता असं वाटत असेल तरच तुम्ही हा उपवास दूध आणि फळे घेऊन करू शकता। आपल्या शरीराला त्रास देऊन, आपली भूक मारून आपण दिवसभर उपाशी तसंच बसायचं हे योग्य नाही। शेवटी आपले कसे मनातून, अंतःकरणातून भाव महत्त्वाचे आहेत। तसा उपवास करण्याला खरं तर काहीच अर्थ नाही, शेवटी भाव महत्त्वाचा आहे। आपण ही पूजा, हे व्रत किती मनापासून करतोय हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे। त्यातल्या त्यात या महिन्यामध्ये थंडीचे दिवस असतात, त्यामुळे आपल्याला हिवाळ्यात जास्त भूक लागते, तेव्हा आपण तसेच बसण्यापेक्षा फराळसुद्धा करू शकतो। म्हणजेच उपवासाच्या दिवशी तुम्ही सकाळी फळं, दूध घेऊ शकता आणि दुपारच्या वेळी तुम्ही साबुदाण्याची खिचडी वगैरे खाऊ शकता। तर या उपवासाला आमच्याकडे खिचडी खाल्ली जाते। तर तुम्हाला सोसवत नसेल, हा उपवास सहन होत नसेल तर तुम्ही साबुदाण्याची खिचडी अवश्य खाऊ शकता। तर आम्ही स्वतः फळं आणि दुधावर हा उपवास करत नाही। तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही नक्कीच करा, किंवा मग तुम्ही साबुदाण्याची खिचडी खाल्ली तरी सुद्धा चालेल, किंवा मग जे काही उपवासाचे पदार्थ आहेत, राजगिराचे लाडू, उकडलेली रताळी, खजूर, सुकामेवा असे पदार्थ खाल्ले तरी सुद्धा चालतील। हा उपवास आपण शरीराने करत असतो। खरं तर लक्षात ठेवा की आपण कोणतेही व्रत करत असतो त्या दिवशी खरं तर आपण मनाने निर्मळ असणं जास्त गरजेचं आहे। म्हणजे या दिवशी आपण कोणाबद्दलही वाईट बोलू नये, आपल्या मनात कोणाबद्दलही वाईट विचार येऊ देऊ नयेत, घरात वादविवाद करू नये, भांडणतंटे करू नयेत, शिव्या, शाप वगैरे या उलट गोष्टी आहेत त्या या दिवशी करू नयेत। तर या दिवशी आचरण, आपलं अंतःकरण शुद्ध आणि निर्मळ असायला हवं, निर्मळ असणं गरजेचं आहे, तेव्हा आपला उपवास खऱ्या अर्थाने सफल ठरेल। तर हे झालं उपवासाला काय खायचं आणि काय करायचं। त्यानंतर आपण पाहूया की उपवास कधी सोडायचा, कसा सोडायचा। काही जण पूजा सकाळी मांडतात, काही जण सायंकाळी मांडतात। तर हा ज्याच्या त्याच्या सवडीचा प्रश्न आहे, तुम्ही कधीही सकाळी किंवा संध्याकाळी ही पूजा मांडू शकता। तर शक्य झालं तर तुम्ही सकाळीच ही पूजा मांडायची आहे। तर ज्यांनी सायंकाळी जरी पूजा मांडली तरी काही हरकत नाही, कारण सायंकाळची वेळ सुद्धा ही उत्तम वेळ असते। कारण सायंकाळ झाल्यानंतर, सूर्यास्त झाल्यानंतर
सायंकाळी जरी तुम्ही पूजा मांडली असेल तर सायंकाळच्या वेळेससुद्धा तुम्ही देवीला दिवा लावायचा आहे, देवीची कथा वाचायची, आरती करायची आहे आणि मग हा उपवास आपल्याला या दिवशी नैवेद्य दाखवून देवीला गाईला नैवेद्य दाखवून मग हा उपवास आपण सोडायचा आहे। तर या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये सात्विक जेवण करायचे आहे, चुकूनही मांसाहार करायचा नाही हे लक्षात ठेवायचं आहे। या दिवशी आपल्याला चुकूनही मांसाहार करायचा नाही। तर या संपूर्ण महिन्यामध्ये ज्यांना शक्य नसेल त्यांनी गुरुवार सोडून इतर दिवशी मांसाहार करू शकता, पण बुधवार संध्याकाळपासून ते शुक्रवार सूर्योदयापर्यंत या सर्वांचं सेवन करू नये। शुक्रवारी सूर्योदयापर्यंत म्हणजेच उत्तर पूजा करेपर्यंत तरी तुम्ही याचं सेवन करू नये। तसेच काही जणांना प्रश्न पडतो की कांदा लसूण सुद्धा खाऊ नये, तर शक्य झालं तर तुम्ही नक्कीच देवीला नैवेद्यामध्ये सुद्धा कांदा लसूण याचा वापर करू नये। सूर्यास्तानंतर देवीची पूजा आरती झाल्यानंतर आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे। शक्यतो या नैवेद्यामध्ये सात्विक जेवण असावं, म्हणजेच वरण भात, पोळी भाजी, तसेच एखादा गोडाचा पदार्थ हे आपण या उपवासामध्ये शक्यतो बनवायचा आहे। एखादा गोडाधोडाचा पदार्थ तुम्ही बनवू शकता, त्यामध्ये तुम्ही शक्य झालं तर खीर बनवू शकता, त्यामध्ये तांदळाची खीर, गव्हाची खीर किंवा मग तुम्ही शेवयाची खीर बनवली तरी सुद्धा चालेल। तर जशी तुम्हाला खीर आवडते त्याप्रमाणे तुम्ही या दिवशी नैवेद्यासाठी बनवू शकता। काही कारणास्तव तुम्हाला नाही जमलं तर तुम्ही दूध साखरेचा नैवेद्य ठेवला तरी सुद्धा चालेल। तर आपण हा नैवेद्य जो बनवलेला आहे, सात्विक जेवण बनवलेला आहे, देवीला तो नैवेद्य दाखवायचा आहे। नंतर तुम्ही गाईला सुद्धा हा नैवेद्य दाखवायचा आहे आणि मग आपण हा उपवास सोडायचा आहे। सात्विक आहार घेऊनच उपवास सोडला तर त्या व्रताचं आपल्याला संपूर्ण फळ मिळेल। आपल्याला सर्व नियमधर्म करून जे मार्गशीर्ष महिन्यातील व्रत केलं तर आपल्याला त्याचं फळ नक्कीच मिळतं। शक्यतो उपवास सोडताना तुम्ही कडधान्याचा सुद्धा वापर करू नये, म्हणजेच कडधान्य हे पचायला जड असतात आणि गुरुवारचा मार्गशीर्ष उपवास हा आपण सायंकाळी सोडतो, त्यामुळे उपाशीपोटी जड पदार्थ शरीराला पचत नाही। त्यामुळे तुम्ही सात्विक जे वरण भाताचं वगैरे असं जेवण तुम्हाला सांगितलं तेच जेवण बनवून तुम्ही हा उपवास सोडायचा आहे। एखाद्या स्त्रीला एखाद्या गुरुवारी अडचण आली तर त्यांनी उपवास मात्र स्वतःच करायचा आहे आणि पूजा आरती दुसऱ्याकडून करून घेऊ शकता। तर असं केलं तरी सुद्धा चालेल, मात्र व्रत करणाऱ्याने मनाने आनंदी व शरीराने शुद्ध असणे आवश्यक आहे। तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गुरुवारचे उपवास कसे करायचे याबद्दलची संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे। तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।